रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. गॅस टंचाईच्या काळात उपहारगृह चालकांनी ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे आकारण्यास सुरुवात केली आहे. याबाबतचा उल्लेख उपहारगृह चालकांकडून देण्यात येणाऱ्या बिलात करण्यात येत आहे. याबाबत तक्रार आल्यानंतर नवी दिल्लीतील केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून उपहारगृह चालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. ग्राहकांकडून जादा पैसे आकारू नयेत अशा सूचना केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून देण्यात आल्या. आखातीतील युद्धानंतर गॅस टंचाई निर्माण झाली. घरगुती गॅस आणि व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर वापरावर मर्यादा आणण्यात आल्या. गॅस टंचाईची पार्श्वभूमी उपहारगृह चालकांनी ग्राहकांकडून जादा पैसे आकारण्यास सुरुवात केली. काही उपहारगृह चालकांनी याबाबतचा उल्लेख बिलात करण्यास सुरुवात केली. छापील बिलात गॅस टंचाईचे अतिरिक्त पैसे आकारण्यात आल्याचं नमूद करण्यात आल्याच्या तक्रारी आल्या. याबाबत समाज माध्यमातील तक्रारी तसेच ग्राहकांकडून तक्रारी करण्यात आली. याची दखल नवी दिल्लीतील केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून घेण्यात आली असून गॅस टंचाईच्या काळात ग्राहकांकडून जादा पैसे आकारू नयेत अशा स्पष्ट सूचना केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या मुख्य आयुक्त निधी खरे यांनी दिल्या आहेत. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.